पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आवडीचा स्वयंपाक नसल्यामुळं तुम्ही पोटभर खाल्लं नसन। अहो नाही खरंच असं काही नाही। भुके पुढे काही आवड निवड असते तणकून खाल्लंय। खरं सांगू का, ज्या मायेनं तुम्ही सर्वांनी मला खाऊ घातलं ना, त्यामुळे हे जेवण मला आता आयुष्यभर लक्षात राहणार आहे। छोटे मालक, आम्ही रोजंदारीवर काम करणारी माणसे, म्हणजे जशी संसूद असेल तशी छोटी मोठी कामं आम्ही घेत असतो। आता दिवाळी येते तर पंत्या रंगवण्याचं काम आहे। तुम्ही राग मानून घेऊ नका, पण मला पंत्या आणायला जावं लागेल। हा नाही काहीच प्रॉब्लेम नाही। आणि माझ्यासाठी तुम्ही तुमची कामं कशाला थांबवताय ना, प्लीज। तुम्ही राहा, तुम्ही निवांत। येतो मी। ते मी तशी आम्हाला तुमची काय अडचण नाही बरं। येतो। हो ते पण त्या हो छोटे मालक। हा काय? तुम्ही मुक्तासाठी मोठ्या मालकांच्या विरोधात गेलात, त्यावरून एवढं तरी मला समजलं की मुक्तासाठी तुमच्या मनातलं प्रेम वरवरच नाही। म्हणजे उगाच मनात आलं म्हणून तिच्या भांगात कुंकू भरलं असं नाही। सगळी बुद्धी शाबूत ठेवून तुम्ही हे केलंय। पण काही झालं तरी छोटे मालक, आम्ही तुमच्या घरचे नौकर आहे। नगरकर घराचं मीठ खाल्लंय आम्ही, आणि त्या घराशी अशी बेईमानी करणं मनाला पटत नाही हो। हो नाही, हे बघा तुम्ही असं नाही म्हणजे छोटे मालक, तुम्ही उच्च नीच गरीब श्रीमंत हे असलं काही मानत नसलं तरी आम्ही तुमच्या घरचे नौकर आहे हे तर खरंच आहे ना। त्यामुळं तुमचं आमचं नातं होणं हे लई अवघड आहे मालक। लोखंडाच्या साखळीला धाग्याची कडी बसणार आहे का? तुटणारच आहे ना ती। छोटे मालक, वाईट वाटून घेऊ नका, पण मला काय म्हणायचं तेवढं कृपा करून समजून घ्या तुम्ही। मुक्ताच्या जीवावर बेतलंय हे तिला अजून माहीतच नाही। जिवंत जाळणार आहे तिला दादा। मुक्ता उद्याचा सूर्य बघूच शकणार नाही। ती तिच्या कर्मानेच मरते की नाही ते बघ। रावसाहेब नगरकरांना अजून ओळखला नाहीये तिने। वेद, मी तुला नंतर फोन करते। अशी का थांबली आहे? कॉफी घेऊन आली होतीस ना? वय, कॉफीच घेऊन आली होती। अगं मग न देता कुठे चाललीस? नाही, मी म्हटलं की तुमचं लक्ष आहे का ते बघावं। बावळट आहेस का जरा? आणि इकडे काय करते? माफ करा। काय ऐकलं मी? रावसाहेब मुक्ताला जिवंत जाळणार, मुक्ता संपणार। काय करू? कोणाला सांगू? मोठ्या आईला सांगते। नाही, मोठ्या आईला सांगितलं आणि रावसाहेबांना समजलं तर तेच मला जिवंत जाळतील। नाही, एवढीशी तर हाय मी। किती वेळ लागतोय मला राखवायला? नाही, पण मी मेले तर माझ्या नवऱ्याचं काय होणार? काय होणार आहे? दुसरं लग्न करेल तू? नाही, त्यानं दुसरं लग्न करू नये म्हणून तरी मला जिवंत राहायलाच पाहिजे। हा, मोठ्या आईला सांगते। हा, काय बडबडतेस आशा? कुणाचं लग्न? कोण जगलं पाहिजे? नक्की काय बोलतेस तू? मी म्हणत होते की
लग्न झालं की बाईला मनासारखं जगताच येत नाही, आणि मनासारखं जगता नाही आलं की जगल्यासारखं वाटतच नाही. माझी भाजी निवडायची बाकी आहे, मी येते. मुक्ता, हा, एवढ्या सगळ्या पायऱ्या तू झाडणार आहेस? दे ना, ती झाडू दे ना मला. मुक्ता दे ना, मी तुला मदत करतो. म्हणजे काही पायऱ्या मी झाडून देईन. दे. काही गरज नाहीये, मला मावं काम करू द्या. अगं पण मुक्ता, अगं सांगितलं ना गरज नाही म्हणून. ऐक ना माझं मुक्ता, अगं असं नको करू. मुक्ता, तुला गौऱ्या थापायला शेणात घमी लावून ठेवली बरं का? हा भाऊ. नमस्कार. राम राम. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? पैशासाठी नाही करत मी. प्रत्येक गोष्ट पैशासाठी नसती करायची. मनाच्या शांतीसाठी करीते. देवाला पण आवडती ही सेवा. ह्याची भक्ती केली, सेवा केली, तो ऐकतो माव. अनबिलिव्हेबल. काय मागितलंस ग तू देवाकडे? ज्यांच्यामुळे मला त्रास होतोय त्यांना भलाबुराचा विचार करायची सद्बुद्धी दे. शान कर त्यांना, हेच मागितलंय. मुक्ता, ते शहाणपण त्याने मला आधीच दिलंय, आणि म्हणून तर मी इथे आहे ना. मला पण सेवा करायची इच्छा आहे. मला दे ना झाडू. घ्या घ्या घ्या. हो हो. शेवटच्या पायरीपर्यंत झाडायचा. ना कचरा दिसला पाहिजे ना पाला पाचोळा. घ्या झाडा. बरं झालं बाई, मी कोणाला काही सांगितलं नाही. असं करून कसं चालेल? मला कोणाला तरी सांगावंच लागेल. नाही सांगितलं तर माझ्या पोटात साचत जाईल आणि माझं पोट फुगून फुटून जाईल. चालीची सुरू रेल्वे. दामू काका, तुम्हाला सांगू का? सांगू द्या ना. बघा, तुम्हाला नाही सांगितलं ना तर एवढी मोठी गोष्ट मी माझ्या पोटात कशी काय ठेवू? काय? कुठली मोठी गोष्ट? काय बोलते तू? नाही भयान ऐकलंय मीच का ऐकलंय? पण मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे. मला माहिती आहे, मला बोलावंच लागणार आहे. दामू काका, मला सांगावंच लागणार आहे. बघा, पर तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही बाहेर अजिबात कोणाला काही सांगायचं नाही. तुम्हाला तुमच्या पोराबाळांची शपथ आहे. बघा, नाही सांगणार कोणाला. बरं सांग काय ते. रेणुकाताई कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. मी ऐकलं, त्या म्हणत होत्या की मुक्ता उद्याचा सूर्य नाही पाहणार आहे. मोठा मालक त्यांना जिवंत जाळणार आहे. वय दामू काका, मालक त्यांना मारून टाकणार आहे. काय बोलते? मोठे? हा,
शेवटपर्यंत सगळ्या पायऱ्या झाडल्यात, एक पण पायरी सोडली नाहीये. हा का? मग काय करू? मला माव काम करू द्या, मी गेलात तरी चालेल. हे शेण आहे ना? वय पहिल्यांदाच पाहिलं असेल ना? नाही म्हणजे बघितलंय, पण इतक्या जवळून पहिल्यांदा बघतोय. हे तू काय करतेस? राऊंड राऊंड असं काय आहे? तुला किळस नाही येते का याची? माणसांनीच एवढी किळस आणली, कायचीच किळस येत. मुक्ता, तू माझ्या वडिलांच्या वागणुकीची शिक्षा मला का देतेस? खरंच मला माझ्या आयुष्यात हवी आहेस. हे मी जे काही करतोय ना, ते खरंच मनापासून करतोय. मी कुठलं सोंग नाही करत आहे. असं? मग अजून काम करायची इच्छा आहे का? या ना, शेणात हात घाला आणि गौऱ्या थापा. जमन का? काही नाही हो, सगळं वरवरच असतं. एक दिवस आमच्यासारखं जगून बघा, दुसऱ्या दिवशी न सांगता घरी जाताय की नाही बघाच. गरिबी सोपी नसते छोटे माल. आमच्या अंगाला अत्तराचं नाही, शेण्या मातीचा वास येतो. पायात घुसलेला काटा आणि डोळ्यात गेलेलं कसपाट काढला येळ नसतो आमच्याकडे. पोटाचं बघायचं असतं ना. अहो, काय ऐकते मी? तुम्ही खरंच मुक्ताला मारणार आहात? चुकीचं आहे ते. फक्त मुक्ताचा नाही, मुक्ताचं अख्खं घराणं संपवणार. मी बोललो होतो तुला हे. अहो, का करताय तुम्ही असं? हे चूक आहे, पाप आहे, घोर अपराध आहे हा. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. अधिकार आहे मला. माझ्या मुलाला भुलवण्याचं पाप केलंय तिने. माझ्या घरातली शांतता हिरावून घेण्याची चूक केली तिने. नगरकरांची इज्जत तिने वेशीवरती टांगली, धुळीला मिळवली. तिला मृत्यूची शिक्षा देण्याचा अधिकार मला आहे. आज जोडते मी, पदर पसरते असं नका करू. तू जाऊ शकतेस. हो, हवं तर मी मुक्ताशी बोलते. मी सारंगला परत घेऊन येते ना. हे जर तेव्हा केलं असतंस ना, तर कदाचित तेव्हा मी फक्त हातपाय तोडून तिला पाठवून दिली असती. आता ती वेळ गेली. आता जे काही होईल ते गप गुमान पाहत राहायचं. हो, पण माझं बोलून झालंय. शेणाच्या गोवऱ्या थापताना मला एक गोष्ट जाणवली. ज्या गोष्टीची आपल्याला किळस येते, त्याच्याबरोबर थोडा वेळ राहिलं की अगं नंतर त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते. नंतर नंतर तर मला वास पण येत नव्हता. ते म्हणतात ना की नजर मरते,
मे बी वास पण मरत असावा. आता माझ्या अंगाला शेणाचा वास येतोय, फक्त मातीचा वास राहिलाय. मी तुला मदत करतो. हा, काय बालिशपणा लावला किती वेळचा? का छळताय मला उगाच? मला सुखाने जगूच द्यायचं नाही असं ठरवलंय तुम्ही? एकतर माय मर्जीचा विचार न करता माय भांगात कुंकू भरलं, सगळ्यांसमोर माय आयुष्याचा तमाशा केला. मग ते मिठन असं वाटत असताना घरापर्यंत मागे आला. मीच तुम्हाला मागे यायला लावलं म्हणून परत मायावरच गालबोट लागणार. मला काय वाटतंय, तुमचे वडील तुमच्या मागे शांत बसून राहणार आहे? तुम्हाला त्यांचा राग माहित नाहीये का? अजून काही वाईट घडू नये असं वाटत असेल तुम्ही लगेच घरी जा. मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या. मुक्ता, मुक्ता, मी हात जोडीते, तुम्ही जा. मुक्ता ऐक ना. जा. बाबा तुम्ही काळजी करू नका. मी एक वेळ माझा झालेला अपमान विसरेन, पण तुमचा कधीच नाही. या घरात येण्याचा एकच उद्देश होता की नगरकर घरात सुरू असलेला तमाशा पाहणे. आणि तो मी रोज बघते. या घरात सगळ्यांचं सगळ्यांशी मजबूत फाटलाय. आणि हे सगळं बघून माझी थोडी का होईना पण जखम भरून निघते. बाबा कोणीतरी आलंय वाटते, मी ठेवते फोन. या. येऊ येऊ. तुम्ही दादा या ना. आम्ही तुला परत एकदा आश्वासन देतो की सारंग घरी परत नक्की येणार. काळजी करू नकोस. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी त्याला घरी खेचून आणणार. विश्वास बसत नाहीये का तुझा? आता मुक्ता मेल्यानंतर त्याला घरी परत यावंच लागणार ना. म्हणजे काय नाही, आमची माणसं मुक्ता त्याचं सगळं घरदार जाळून खाक करणार, राख रांगोळी करून टाकणार. दादा पण एवढं टोकाला जाणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे लोकांचे खून वगैरे करावेच लागणार. त्या कुटुंबाची लायकीच आहे ती. काय करणार आपण? आता त्याच्यानंतर थोडासा पोलिसांचा ससे मिळायला लागेल मागे, पण त्याची नाहीये काळजी. सुखरूप आम्ही त्यातनं बाहेर पडू. काय भडाभडा बोलणारी माणसं अशी नोटांची बंडलं फेकली ना की मुकी होतात. नाही बरोबर आहे तुमचं. हे जे काही घडते ना हे त्या लोकांमुळेच घडते. बरोबर. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तर तू नको काळजी करू, सारंग परत ये. पण दादा ही जाळपोळ करणारी लोक सारंगला ओळखतात का? नाही म्हणजे तो मुक्ताला वाचवायला जाईल आणि त्या झटापटीत त्याला काही झालं तर? त्याला काही होणार नाही. आमच्या माणसांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत. पण दादा तुम्हाला मला त्याची जेवढी काळजी आहे तेवढी त्या लोकांना थोडीच असणार.
आपल्यातलं तिथं कोणी नाहीये म्हटल्यावर मी गॅरंटीने सांगते सारंग तिथे जाणारच. हे सगळं त्याच्या डोळ्या देखत घडत असताना तो गप्प नाही बसणार. शेवटी तुमचंच रक्त आहे ना.